इश्क का किसी किसी को आता है, जान लुटा के दुश्मन की हमने हिफाजत की है। आज उमटे धरण म्हणजे तापलेलं धरण आहे, तापलेलं असं आपल्याला म्हणता येईल. कारण उमटे धरणाची आम्ही 2016पासून जनजागृती चालू केली होती. 2016पासून आम्ही ऑफिशियली लढायला सुरुवात केली होती. 2019ला आम्ही श्रमदान मोहीम राबवली होती तिथे, कारण शासनाचं लक्ष जावं, परंतु शासनाने काही तिकडं अजिबात लक्ष घातलेलं नाही आहे. 2022 ते आता आला महिना 2024. मी मागच्या एप्रिलमध्ये पत्र दिलं की साहेब 215 कोटींचा आपण दाखल केलेला जो प्रस्ताव आहे तो नक्की 215 कोटींचा प्रस्ताव आहे तरी कुठे तो तरी सांगा, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. 215 कोटी धरणासाठी लागत असतील. उमटे धरण आणि त्यातील पाणी आणि उमटे धरणात साचलेला गाळ हा सध्याच्या मे महिन्यातला अतिशय संवेदनशील असा विषय झालेला आहे. 2024च्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीत जितका विषय सेन्सिटिव्ह नसेल तितका विषय आता उमटे धरणाच्या पाण्याचा झालेला आहे. गेले सतत 2 महिने समाज मंदिर ते गरज, आंबेडकर आवाज, पकाली आवाज, नावेलकर गॅरेज ह्या ही टाकी 1 लाख लिटरची सकाळी 1 लाख लिटर, संध्याकाळी अशा 2 टायमात ह्यात पाणी सोडायची टायमिंग आहे. ही टाकी आता मी ह्याच्यावर चढल्यानंतर मी सतत 2 महिने लाके भाऊ यांना सांगून अक्षरशः दमलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.